राष्ट्रवादी चांगलं काम होते चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण चिपळूण शहर वासियांच्या वतीने गाळ काढण्याचा प्रभावी अंमलबजावणी होईल, प्रभावी उपाययोजना म्हणून गाळ काढण्यात यावा अशी एकमुखी मागणी सर्वांवर करण्यात आली। स्थानिक लोकप्रतिनिधी चिपळूण तालुका चिपळूण आणि संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री निकम साहेब, बचाव समितीचे सर्व सदस्य, नाम संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि समस्त चिपळूणवासीय यांच्या समवेत माननीय मंत्री महोदय कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। या शुभारंभाच्या निमित्ताने प्रथमच या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल प्रथमतः आणि नंतर या ठिकाणी कार्यक्रमाची सन्माननीय मंत्री महोदय यांचा खात्याकडे आणि मला वाटतं कलेक्टर साहेबांच्याकडे पोहोचला असेल तर त्या रिपोर्ट प्रमाणे नदीचा सर्वे ताबडतोब करून त्याच्यामध्ये सुद्धा असा काही उल्लेख आहे, मी त्या अधिकाऱ्यांशी बोललो की भाऊ नदी काही ठिकाणी आपल्याला रुंद करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्याची एक कारवाई लवकर करावी। दुसरी गोष्ट साहेब अशी आहे की आम्हाला नागपूर प्रमाणे जसं नागपूरला आम्ही आता एकदाच म्हणजे पहिल्यांदाच पूर आला नागपूरला आणि नागपूरला जसा भरघोस निधी जवळजवळ 1,500 ते 2,000 कोटीचा निधी दिला, आम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान झालं आणि आम्ही सतत बाधित होतो। तर त्यासाठी साहेब कायमस्वरूपी एकदा नदीचा सर्वे करून जसं रोह्याला तटकरे साहेबांनी केलं की नदीचं जवळपास 3 किलोमीटर नदी बांधली आणि त्याचं कायमस्वरूपी पुरापासून तिथल्या रोहेकरांना मुक्तता दिली, तशी आम्हाला चिपळूणकरांना तुम्ही एक मुक्तता द्यावी ही एक आपल्याला विनंती करतो। दुसरा विषय साहेब, आमच्याकडे कोयनेचं पाणी यावर्षी प्रांत साहेबांनी चांगलं काम केलं की आम्ही त्यांना दाखवून दिलं प्रांत साहेबांना की 4 टर्बाईन चालू केल्यानंतर 12,000 क्युसेक्स पाणी एका वेळेला नदी पात्रात येतं आणि त्यावेळेस भरतीचं पाणी आणि पावसाचं पाणी याच्यामुळे चिपळूणला पूर येतो। हा एक मुद्दा आम्ही त्यांना पटवून दिल्यानंतर प्रांत साहेबांनी त्या तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती करून आम्ही प्रांत साहेबांना सांगितलं की 4 टर्बाईन चालवले एका वेळेला 6 तास चालवले तर 24 तास होतात आणि 1 टर्बाईन जर 24 तास चालवलं तर तेवढंच पाणी बाहेर सोडलं जातं आणि त्याच्यामुळे यावर्षी आम्हाला पुराचा धोका फारसा झाला नाही। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जी मदत दिली आणि गाळ काढला त्याचाही फायदा झाला आणि प्लस तेव्हा सर्व जर नियोजन व्यवस्थित बसून केलं तर चिपळूण कायमचं पूरमुक्त होतं। माझा एक आरोप आहे असा की नेहमीच सतत मोठ्या शहरांना पैसे दिले जातात आणि लहान शहराकडे फार दुर्लक्ष केलं जातं। त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही गेल्या वर्षीपासून 4 कोटी मागतोय, 3 अधिवेशनं झाली तरी आम्हाला ते 4 कोटी आलेले नाही। तेव्हा आम्हाला विनंती आहे की या वर्षी तुम्ही कमीत कमी 10 कोटी रुपये मंजूर करावेत आणि मग नदीचा सर्वे करून संपूर्ण जो खाली पट्ट्यातला जो गाळ काढायचा राहिलेला आहे, जे तुमचं मेरीटाईम बोर्डाच्या अंडर येतं, त्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये काही केलेलं नाही, तेव्हा मेरीटाईम बोर्डाकडून सुद्धा त्या खालच्या खाली पट्ट्यातल्या गाळाची पण ती काय की लवकरात लवकर व्यवस्था करावी। आणि जे पूल बांधले साहेब, आपण इथं थांबले साहेब, एकच मिनिट सांगतो, या पुलाच्या बाजूला बघा असे भराव केले, अशा नदीवरती 10 ते 12 पूल बांधलेत आणि मग ते नदी गाळानं भरलेले आहे, इकडे बांध घातलेले आहेत आणि मग याच्यामुळे पाणी अडतं साहेब आणि ते सर्व शहरात येतं। तेव्हा याचा एक चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत आपण एक सर्वे करावा। आता CWPRचा रिपोर्ट आहे, आणखी तुम्ही IIT किंवा आणखी कुठल्या संस्थेला रिपोर्ट सांगावा आणि आम्हाला चिपळूणकरांना व्यवस्थित न्याय द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो। ज्यावेळी अजितदादांकडे खऱ्या अर्थाने पाठपुरावा केला असेल तर उदयजी सामंत साहेबांनी केला आणि म्हणून ते 9.5 कोटी आपल्याला लगेचच्या लगेच मिळू शकते। ठीक आहे, मोठ्या शहरामध्ये काही वेळा लवकरचा निधी कदाचित मिळत असेल, पण तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगेन की गाळ काढण्याच्या बाबतीतलं जे धोरण आहे त्या धोरणाच्या माध्यमातून चिपळूण शहराचा गाळ इतर शहराच्या मध्ये कोल्हापूर पासून वेगवेगळ्या ठिकाणी पूर आला, परंतु सगळ्यात जास्त महाराष्ट्रात जे शासकीय लेवलला म्हणजे तिथल्या लेवलला आहे जे नागपूरचं काम आहे ते वेगळ्या पद्धतीचं, तर ह्या पद्धतीचं काम या शासनाने, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचे मंत्री अजितदादा असतील आणि उद्योग मंत्री आमचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील, यांच्या माध्यमातून निश्चितपणे झालेलं आहे याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे। परंतु काही मागण्या ज्या सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने जे नदी संवर्धनाचा विषय सांगितला तो विषय आपण बऱ्यापैकी प्राथमिक लेवलला तिथपर्यंत नेलेला आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जर पालकमंत्री साहेब आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले तर 1,200 कोटी रुपयाचा निधी त्या माध्यमातूनच मिळू शकतो आपल्याला शासनाच्या पेक्षा, आणि ते काम देखील मला वाटतं श्रीपाद नाईक साहेबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी फॉलोअपचं काम चालू आहे। त्याला यश पुढच्या काळात निश्चितपणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो।
माझी प्रामुख्याने पालकमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की ह्या पद्धतीने नागपूरला जे काम झालं ते आमच्या इथे झालंच पाहिजे, ही आमच्या भावना तीव्र आहे. त्याचबरोबर काही पुलांचा प्रश्न आहे, पुलांमुळे काही ठिकाणी पाणी अडतं, त्याबाबतचं नियोजन देखील होणं तेवढ्याच ताकदीने गरजेचं आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता जसं चिपळूणचं काम चालू आहे तसं वरपासून खेर्डीपर्यंतचं काम देखील त्याच पद्धतीने होणं देखील तेवढं गरजेचं आहे. मला वाटतं ह्या टप्प्यामध्ये ते काम त्यांनी घेतलेलं आहे. 3-3.25 कोटी त्या कामासाठी देखील निधी मंजूर आहे. या कामासाठी साहेब 1.5-2 कोटी ह्या निधीतला आपल्याला निधी मिळणार आहे. आपलं नियोजन करून गेल्या वर्षी आपण 1 कोटी निधी डिक्लेअर केला, पैकी 55 लाख किंवा समथिंग आपल्याकडे आले असतील. 45 लाख साहेब आलेले राहिलेले आहेत आमचे पैसे, ते कलेक्टर साहेबांच्या हस्तेच नारळ फोडलाय, त्यामुळे ते पण पैसे येतील. आणि यंदाच्या नियोजनमध्ये हे काम कुठं बंद पडणार नाही याची तजवीज तुमच्या माध्यमातून निश्चितपणे पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून होईल अशी देखील आजच्या दिवशी अपेक्षा व्यक्त करते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे परवा आपण फडणवीस साहेबांना भेटून जे पत्र दिलेलं आहे की त्यांनी जे आपल्याला सांगितलं की आमचं काम शहरातलं पूर्ण झालं, तर माझं या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगणं आहे की ते काम आमचं पूर्ण झालेलं नाही. जे 100% काम होतं त्यातलं 20 ते 25% आमचं काम झालेलं आहे. 70 ते 80% आमचं काम शिल्लक आहे. त्यामुळे जो परवाचा तुम्ही प्रस्ताव दिलाय की पुढच्या टप्प्यासाठी 9,60,00,000ची आपण मागणी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादांकडे आपण केलेली आहे. मला वाटतं या डिसेंबरच्या पुरवणीच्या मागण्यांमध्ये तुमच्या माध्यमातून, कारण तुम्ही कानात जरी बोललात तर या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही ते कामं घेणार आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये ठीक आहे मोठा प्रोजेक्ट तर करणारच आहे, परंतु पहिले 9,60,00,000 मंजूर करण्यासाठी प्राधान्याने आपण लक्ष देऊया आणि तोपर्यंत हे काम कायमस्वरूपी चालू राहील. एवढाच फक्त किती पैसे काय पैसे सांगायची गरज नाही, कारण कलेक्टर साहेबांनी तुम्ही ठरवलं की हे काम आमचं शहरातलं कायमस्वरूपी चालणार आहे. फक्त मला आणि तुम्हाला माहित होतं की कदाचित मागे पुढे होईल, पण मी कोणाला बोललो नव्हतो, कारण पायाचं मोठं आजारपण जरा थोडंसं असताना प्रॉब्लेम देखील चिपळूणचं काम आहे आणि बचाव समितीचं निमंत्रण आहे, त्याच्यामुळे हे इथं आला. त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद तुम्हाला व्यक्त करतो. आणि ही आपण असेच सगळेजण सर्वपक्षीय चिपळूणचा गाळ आणि पुराबद्दलचं धोरण या सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. दुसरं आमचे 2-3 विषय राहिलेले आहेत, त्यामध्ये नलावडा बंधारा आहे, आमची बहादूर शेखची एक मोठी वॉल आहे आणि छोट्या मुरादपूर पासून नदीला जोडणाऱ्या ज्या भिंती आहेत ज्यांची इस्टिमेट जलसंपदा खात्याकडून मला वाटतं प्रशासकीय मान्यतेपर्यंत गेलेली आहे. शेवटच्या टप्प्यातलं काम राहिलेलं आहे, ते देखील आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्हाला कुठचंही काम तुमच्याकडे नेलं की त्याचा पाठपुरावा करण्याचा तुमचा नेहमीच प्रयत्न असतो, त्यामुळे फार काही बोलावं असं निश्चितपणे नाही. शहरातला रखडलेला इपीचा प्लॅन देखील मंजूर करण्याची भूमिका घेतली आणि तुमच्या सहकार्यानेच ते सगळं घडू शकलं. त्यामुळे समस्त चिपळूणवासियांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो, तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. व्यासपीठावर उपस्थित आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर निकम सर, शिवसेनेचे उपनेते आणि या विभागाचे माजी आमदार आदरणीय सुरेखाताई, तुमचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, प्रशांतजी यादव, बचाव समितीचे आदरणीय बापूसाहेब काणे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांनाच आमच्या सरकारच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आणि दिवाळीच्या निमित्तानं हा गाळ काढण्याचं काम आता थांबणार नाही हा देखील शब्द देतो. मला आठवतं मी राज्यात लवकर त्याच्याकडे जातो आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग देतो आणि म्हणून मी देखील काम करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्र राज्यात उद्योग क्षेत्रामध्ये 3 वर्षानंतर पुन्हा एकदा 1 नंबरला आणण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे यशस्वी झालो. मला अटॅकच यायचा बाकी राहिला. नागपूरला 2,500 कोटी रुपये दिले. मी आधी म्हटलं कलेक्टरला गुगलवर टाका कुठं सापडतं का बघा, आणि मी डायरेक्ट फायनान्सच्या प्रधान सचिवांना फोन केला. तर मी त्यांना म्हटलं आमच्या गाळाला तुम्ही 2.5 कोटी रुपये देत नाही आणि नागपूरला 2,500 कोटी रुपयाचं काय चाललंय काय.
ते म्हणले दिवाळीची माझी पण तुम्ही झोप उडवली. नंतर माझ्या लक्षात आलं की मोठा आवाज केल्यानंतर राज्यकर्त्यांचं लक्ष हे संबंधित घटकाकडे जातं आणि म्हणून मला पहिली नोंद केली पाहिजे की 2,500 कोटी कुठेही नागपूरला दिले गेलेले नाहीत. त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या लोकांमध्ये गैरसमज जर निर्माण झाला तर ते चुकीचं होईल म्हणून फक्त मी करेक्ट केलं. पण भोयने साहेब तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून दिवाळीच्या निमित्तानं सांगितलं की हे गाळ काढण्याचं काम हे कधीही थांबणार नाही. आणि दुसरं एक सांगतो, आखोदे काल सगळ्यांनी नारळ वाढवले आणि त्याच्यानंतर शेवटचा नारळ हा स्वातीताईंनी वाढवला. तो एवढा जोरात वाढवलाय की त्या नारळाच्या चिरड्या झाल्या. त्याच्यामुळं गाळ काढायचं काम थांबलं तर काय होऊ शकतं याचा अनुभव 1.5 वर्षापूर्वी देखील आम्ही घेतलेला आहे. तो अनुभव भविष्यात येऊ नये म्हणून नक्की आम्ही काम करणार आहोत. 100% चिपळूणवासियांना दिलासा देण्याचं काम शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकार करेल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. परंतु काही वस्तुस्थिती देखील आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आता मगाशी शहनवाजबाईंनी 250 कोटी रुपये मागितले, ठीक आहे. म्हणजे मी आता उद्योगमंत्री म्हणून काम करतोय म्हणून 25 वर किती शून्य म्हणजे 2,500 कोटी आणि 25 वर किती शून्य म्हणजे 250 कोटी हे अजून मला कळलेलं नाही. पण मला असं वाटतं की प्राधान्यानं आपला जो प्रश्न आहे हा सोडवला गेला पाहिजे. की बचाव समितीची जी भूमिका आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि तुम्ही जे काय 28 दिवस की 18 दिवस तुम्ही जे काय उपोषण केलं होतं त्याचे 19 दिवस, एकाच दिवस इकडे तिकडे झाला असेल, एकाच दिवस इकडे तिकडे झाला म्हणून परत आंदोलनाला बसू नका आता. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरोखरच त्याच्यामुळे शासन जागा झालं, शासनानं याच्याकडे लक्ष दिलं. पण थोडं शेखर सर मी तुमच्या भाषणामध्ये सुधारणा करतो की महाराष्ट्रातलं चिपळूण शहर हे एकमेव शहर आहे की ज्याला एवढ्या मोठ्या संख्येनं गाळ काढण्यासाठी निधी मिळालेला आहे. 9 कोटी 60 लाख रुपये मिळाला. आता उरलेल्यातनं 1.5 कोटी रुपये दिलेत. कलेक्टरना 50 लाख रुपये द्यायचे आदेश दिलेले आहेत. आणि इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना देखील सांगितलं की 5 कोटी रुपये आता जेव्हा येतील त्यावेळी त्याचं वितरण देखील मला विचारल्याशिवाय करायचं नाही. जास्तीत जास्त निधी हा गाळ काढण्यासाठीच आम्ही देणार आहोत आणि तो चिपळूणचा गाळ काढण्यासाठी देणार आहोत. त्यामुळे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी भोजनेसाहेब पत्र असणं आणि निधी ट्रान्सफर होणं त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी चेहऱ्यावर ओळखतो पुढं कसं कधी कोण टोक काढू शकतो मी चेहऱ्यावर ओळखतो. माझी पण ह्यात आता 25 वर्ष, ह्या वर्षीच मला 25 वर्ष राजकारणामध्ये पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या कागदावर नाही, मी तुम्हाला जाता जाता दुसरा प्रिंट करून देऊ शकतो. 250 कोटी रुपये चिपळूणला दिले असं पण पत्र देऊ शकतो. त्याच्यात काय अर्थ नसतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी माहिती घेत असताना अशी दगड मारून घेत नाही. मी माहिती घेत असताना प्रधान सचिव फायनान्स यांच्याकडे आपण स्पीकर फोनवर फोन लावू, दूध का दूध पाणी का पाणी करू का. त्यामुळे बघा मी एवढं जे सांगतो तर आपल्याला दुःख असण्याचं काय कारण आहे. माझं म्हणणं त्यांना 5,000 कोटी रुपये दिले असतील, आमच्यामध्ये 10,000 कोटी रुपये आणण्याची ताकद आहे. त्याचं अभिनंदन तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, कोकणाकडे दुर्लक्ष झालं, चिपळूणकडे दुर्लक्ष झालं. ज्यावेळी मला हे सगळे सहकारी ईपीच्या बाबतीत भेटले, साहेब कशा पद्धतीनं मी आणि शेखर सरांनी पाठपुरावा केला, मंत्री म्हणून नाही केला, एक चिपळूणचा ग्रामस्थ म्हणून केला. आणि ही मानसिकता आमची आहे ना. त्याच्यामुळे तुमचं ऐकून घेणं आणि त्याला न्याय देणं ही सरकारची भूमिका आहे. पालकमंत्री म्हणून आमची देखील सगळ्यांची भूमिका आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, आपण ज्यावेळी गाळ काढण्याच्या कामाच्या संदर्भातल्या सगळ्या चर्चा करतो, मला इथे चव्हाण साहेब देखील आहे ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलंय, रमेशभाई तुम्ही देखील तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे, शेखर सर तुम्ही देखील करताय. शेवटी निधी द्यायला देखील काही बंधनं असतात. आज चिपळूण शहराची लोकसंख्या बघितली तर 1 लाख आहे. रत्नागिरी शहराची लोकसंख्या ही 1 लाख आहे. नागपूरची लोकसंख्या 75 लाख आहे. मुंबईची लोकसंख्या 1,30,00,000 आहे. त्याच्यामुळे लोकसंख्येचा जर विचार केला तर आम्ही जर इथं तुम्हाला 5 कोटी रुपये दिले असतील 1 लाख लोकसंख्येसाठी, तर 75 लाख लोकसंख्येसाठी किती दिले पाहिजे हा देखील कॅल्क्युलेशन हा सरकारकडे ठरलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणाला किती दिलं याच्यापेक्षा चिपळूणवासियांची अडचण दूर झाली पाहिजे या मताशी सरकार ठाम आहे. अरुण शेठ, त्यावेळी मी पालकमंत्री नव्हतो, तत्कालीन पालकमंत्री, त्यांना मुंबईला जायचं होतं म्हणून मार्ग बदलून मुंबईला गेले, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण मी पालकमंत्री नसताना देखील हटलो नाही, तुमच्या सोबत राहिलो, शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहिलो. मला असं वाटतं की राज्यकर्त्यांमधला फरक देखील आपण समजून घेतला पाहिजे. जे पालकमंत्री पूर आलाय म्हणून पुरातनं जायला रस्ता नाही म्हणून गोव्यामार्गे मुंबईला जातात, ते योग्य आहेत.
की जो पालकमंत्री नसताना तुमच्या सुखदुःखामध्ये राहिला आणि कुठची उर्मटगिरी न करता राहिला, ते बरोबर आहे की नाही? तुमच्यातला म्हणून राहिला. त्याच्यामुळे थोडं राज्यकर्त्यांमधला देखील फरक करायला चिपळूणकरांनी शिकलं पाहिजे, ही हात जोडून मला आपल्याला विनंती करायची. पण मी त्याचा म्हणजे साक्षीदार आहे. काही शेखर सर आणि आम्ही ते तुम्ही सांगा कुणी आणून दिले, काय दिले. शेखर सरांकडे एक मिटिंग झाली सायंकाळी 7 वाजता. या पुराच्या बाबतीतली एक घटना आजपर्यंत तुम्हाला कदाचित माहीत नसेल. हा गौप्यस्फोट म्हणा किंवा तत्कालीन राज्यकर्त्यांचा अपयश समजा. आमची एक बैठक झाली 6:30 वाजता. 6:30 वाजता पुरावर कसा मार्ग काढायचा ह्याच्याऐवजी मी मुंबईला कसं पोहोचणार आहे हा मला मार्ग दाखवा. याच्यावर ज्यावेळी कलेक्टर बरोबर चर्चा होते ते राज्यकर्ते हे पूर ओसरतायत त्याची वाट बघतायत, लोकांना सुख द्यायचं वाट बघतायत की आपण पळून जायची वाट बघतायत. ही देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. खरं तर हा विषय मी काढणार नव्हतो. आज आमदार तुमच्या प्रामाणिकपणानं काम करतायत. आज सदानंद चव्हाण असतील, मी असतील, आम्ही सगळे प्रामाणिकपणानं काम करतोय. आमचं कौतुक करा असं माझं अजिबात म्हणणार नाही. आमचं ती कर्तव्य, आमची ती जबाबदारी आहे. कारण मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना एकही शहर असेल, एकही गाव असेल, हे विकासापासून वंचित राहता कामा नये, प्रामाणिकपणाची भूमिका आहे. आपल्याला आठवत असेल इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा शब्द मी तुम्हाला दिला होता. नंतर ठीक आहे, त्याच्यावर चर्चा भरपूर झाली. मी 12 वर्षापूर्वी काय केलं, 15 वर्षापूर्वी केलं, 20 वर्षापूर्वी काय केलं, तेव्हा 75 वर्षापूर्वी काय केलं. पण ज्यावेळी हे याचं लोकार्पण होईल त्या दिवशी आपण केलं. तुमच्या स्टेडियमचा विषय अग्रणी आला, त्याला देखील पैसे दिले. स्टेडियमचं काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चांगली शिवसृष्टी या ठिकाणी उभी राहावी. आमच्या नगरपालिकेनं काहीतरी थातुरमातुर केलं होतं. मी जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सगळे लोक पाठवले. आज ती देखील जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करून अतिशय भूषणावह अशी शिवसृष्टी आपल्या चिपळूण शहरामध्ये निर्माण होते. परवा देखील 4 ते 5 कोटी रुपये पुन्हा एकदा शहराला द्यायचा निर्णय घेतला. हे कशासाठी घेतलंय तर फक्त रत्नागिरी शहर सुंदर व्हावं, रत्नागिरी शहर स्वच्छ व्हावं अशी माझी भावना नाही. तर मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचं राजापूर पासून मंडणगड पर्यंतची सगळी शहरं ती स्वच्छ आणि सुंदर असावीत असं प्रामाणिक मानणारा मी कार्यकर्ता आहे. खरंय ना? बचाव समितीने सांगितलं म्हणजे काय, शिक्कामोर्तब झालं. सरकार साहेब तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं. आता दुनियेच्या कुठच्याही माणसाच्या सर्टिफिकेटची तुम्हाला आवश्यकता नाही. तर राष्ट्रपतींच्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. राज्यपाल खरं सांगितलं. मगाशी माझ्या पायाचा मुद्दा काढला. मी सरांशी काल रात्री बोललो की मला असा असा त्रास आहे, अनेक ठिकाणी जाऊन आलो तरी मला त्याला नक्की काय झालंय कळत नाही. पण रात्री 12 वाजता माझ्या लक्षात आलं या बचाव समितीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला जर मी गेलो नाही तर उद्या अशा पद्धतीने निर्माण होऊ शकतं की पालकमंत्री मुद्दाम आला. आणि म्हणून मला ह्याच्याबद्दल मी एकेनं किंवा यानं सांगत नाही. मी प्रामाणिक भावना सांगतो की तुमच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय ज्वलंत आहेत, अग्रेसिव्ह आहेत. आणि हे कारण काय, तुम्ही स्वतःचं घर बांधा म्हणून सांगत नाही, की स्वतःचं काहीतरी अजून चरितार्थ चालवा म्हणून सरकारला सांगत नाही. तर भविष्यामध्ये येणारी चिपळूणवरची जी पूर परिस्थिती आहे ती बाजूला करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या कराव्या, त्यासाठी तुमची प्रामाणिकपणाची भावना आहे. अभिनेते नाना पाटेकरांचं नाव जर घेतलं नाही, त्यांचे जर आभार मानले नाही, तर आपण फक्त काम करून घेतो आणि वाऱ्यावर लोकांना सोडून देतो, अशा पद्धतीचे महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण होईल. आणि म्हणून माझा देखील नानांना निरोप सांगा की त्यांचं सहकार्य नुसतं चिपळूण पुरतं नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळतंय. परवा देखील मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तर मला अजून सांगितलं सगळ्या महाराष्ट्रातली मशिनरी उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणून ठेवतो आणि तुला जे पाहिजे ते 1 वर्षामध्ये करून देतो, मला फक्त डिझेल दे, असा सांगणारा एक समाज कार्यकर्ता आपल्या देशात एक अभिनेता म्हणून काम करतोय. त्याचा देखील आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून त्यांचं मी मनापासूनचे आभार मानले. आज माहितीये छोट्या छोट्या शेखरसर नद्या होत्या. मी मल्हारला आणि ज्यावेळी नाना पाटेकरांना फोन केला की ठीक आहे आपला हा मोठा सगळा भाग आपण गाळ काढतोय, पण माझ्या मतदारसंघातल्या 4-5 नद्यांचा गाळ काढायला जर सुरुवात केली तर चांगलं होईल. जिल्हाधिकारी इथं बसलेत, 4थ्या दिवशी सुरुवात झाली. त्याच्यामुळे अशा लोकांना देखील आपण सन्मानानं परत या ठिकाणी या संपूर्ण सामाजिक कामामध्ये आणायचं आहे, त्यांच्यावर देखील काही जबाबदारी टाकायची आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम होत असताना त्यांचे जर आभार मानले नाही तरी चुकीचं ठरेल. म्हणून पालकमंत्री या नात्यानं नाना पाटेकर असतील, मल्हार असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, तुम्ही असाल, त्या तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की गाळ काढणं ही आपल्या सगळ्यांची प्रायोरिटी आहे, प्राधान्य आहे. आणि यावर सगळ्यांचा जीव अवलंबून आहे आणि सरकार हे जीवाशी खेळणार नाही हे निश्चित आहे. आणि म्हणून ज्या ज्या शेखर सरांनी या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत त्या तंतोतंत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्नशील राहील.
त्या गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला असं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आता ही चिठी वाचत नाही, परत मंत्रालयातून जो मला निरोप आला ती चिठी वाचत नाही, परत आपण सारखं मग तुमचा कागद माझा कागद माझा कागद तुमचा कागद. ठीक आहे, आपण एवढंच ठरवलेलं आहे की बाकीच्या भागांमध्ये जेवढे पैसे मिळाले त्यांचं त्याला लक्ष लाव, आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, आमच्या गाळाचं काम झालं पाहिजे आणि पूर्ण चिपळूणवासीय हे भयमुक्त झाले पाहिजेत. हे मिशन घेऊन आजपासून आपण कामाला लावूया. एवढीच दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना ही दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची मी आणि शेखर सर सोडून जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण आपली दोघांची भरभराट झाली की चौकड आलीच, म्हणून आपण दोघं वगळून सगळ्यांची भरभराटीची हो सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.